दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी राहुल गांधी बसलेले होते आणि त्यावेळेला बोलताना त्यांनी हा आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसिद्धीच्या राजकारणातच अधिकचा रस आहे। सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही आणि त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संसदीय समितीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान राहुल गांधी यांनी भूषवलं आणि यावेळी त्यांनी पंतप्रधानांवरती जोरदार टीका केली आहे। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हणालेत राहुल गांधी? ज्ञानदा, खरं तर राहुल गांधींनी संसद समितीचे अध्यक्षपद भूषवणं हे पहिल्यांदाच घडत होतं, कारण सोनिया गांधींची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे। आणि या बैठकीमध्ये काँग्रेसच्या सगळ्या खासदारांशी रणनीती ठरवतानाच त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर देखील अतिशय तिखट शब्दामध्ये टीका केलेली आहे। स्वातंत्र्यानंतर भारताला पहिल्यांदाच असा पंतप्रधान मिळालेला आहे जो स्वतःच्या प्रतिमेत कैद झालेला आहे, स्वतःच्या प्रतिमेवरती जास्त प्रेम करतो आणि केवळ टीआरपीच्या प्रेमापोटी सगळी वक्तव्य आणि भाषण करतो, अशा पद्धतीची अतिशय तिखट टीका जी आहे ती राहुल गांधी यांनी केलेली आहे। काँग्रेसच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडत होतं की राहुल गांधी हे संसदीय समितीचं अध्यक्षपद भूषवत आहेत। दर अधिवेशनामध्ये एकदा ही बैठक होत असते आणि या महत्वपूर्ण बैठकीचं मागे एकदा त्यांनी वर्किंग कमिटीचं देखील अध्यक्षपद भूषवलं होतं आणि आज या बैठकीचं देखील अध्यक्षपद भूषवलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान राहुल गांधींनी काँग्रेसच्या संसदीय बैठकीमध्ये नरेंद्र मोदींवर टीका केली। या बैठकीमध्ये राहुल गांधींनी कोणकोणते मुद्दे मांडले आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रसिद्धीच्या राजकारणातच जास्त रस असल्याचं राहुल यांनी म्हटलंय। काँग्रेसनं स्वतःच्या प्रेमात अडकलेला पंतप्रधान देशाला कधीच दिला नाही याचाही त्यांनी उल्लेख केला। स्वतःच्या प्रतिमेसाठी मोदी देशाला अडचणीत टाकतायत हाही आरोप राहुल गांधींचा आहे। पंतप्रधानांच्या निर्णयांनी देशाला सर्वात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय असंही राहुल गांधी म्हणाले। केंद्राचं पाकिस्तान संदर्भातलं धोरण गोंधळात टाकणारं आहे। रोख अर्थकारण आणि काळ्या पैशाबाबत मोदी स्वतःसुद्धा गोंधळात आहेत अशी टीका राहुल यांनी केली।